अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेटजवळील मेहतर कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेत लाकडी दांड्या आणि तलवारी वापरून वाहने आणि एका कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेटवरील मेहतर कॉलनी परिसरात झालेल्या या हाणामारीत जिंतू चव्हाण, रोहन चव्हाण आणि त्यांच्या दोन्ही पत्नी आणि काही कर्मचारी जखमी झालेत। मारामारी थांबविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलांनाही जबर मारहाण झाल्याचं सांगण्यात आलंय। जखमींना उपचारासाठी तातडीनं सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेबाबत राहुल रोहकले, प्रशांत दळवी, किरण भुजबळ, किरण जरे, पवन पवार, गणेश भुजबळ, हर्षल सारसर, शिवम पवार यांच्यासह सुमारे 25 ते 30 जणांच्या जमावाने कार्यालयात घुसून तोडफोड केली आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या गंभीर घटनेतील सर्व आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। तोफखाना पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। माझं नाव आहे जितेंद्र सुरेश चव्हाण, मी राहणार दिल्ली गेट म्युनिसिपल कॉलनी। आमच्या इथे पवन पवार व त्याचे साथीदार पीपी कंपनी म्हणून भरपूर फेमस आहेत आणि त्यांनी यामागे बी आमच्यावर 9 ते 10 वेळा मारहाण केलेली आहे। त्याबाबतचे आम्ही पोलीस संरक्षण, पोलिसाला पत्रव्यवहार, पोलीस अधीक्षकांकडे सगळे अर्ज वगैरे सगळे बांधलेले वारंवार आम्ही याची मागणी केलेली आहे, संरक्षण मिळण्याबाबतची मागणी केलेली आहे, परंतु पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे आम्हाला संरक्षण आजपर्यंत मिळालं नाहीये। आज 2 दिवसापूर्वी त्यांची जत्रा होती, जत्रा निमित्त फक्त त्यांचा डीजे हटवलं सांगायला रागावरून त्यांनी सांगितलं का आमची मिरवणूक झाल्यावर आम्ही तुमचा काटा काढणार। आम्ही अशी तक्रार तोफखाना पोलीस स्टेशनला परवा दिवशी दिली होती आणि संरक्षण बी मागितलं होतं, परंतु कोकरे साहेबांनी आमची त्यावेळेस कोणत्याही प्रकारे व्यवस्थित रिपोर्ट आमची तक्रार नोंदवली नाही। आम्हाला दुपारी 3 वाजेपासून तर संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत बसवून ठेवलं। त्यानंतर आमची तक्रार घेण्यात आली। कोकरे साहेबांना आम्ही वेळोवेळी अर्ज भानगडी दिलेले आहेत, परंतु त्यांच्याकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन भेटत नाही। कोकरे साहेबांनी या मागे बी बरेचदा केस करताना आम्हाला सकाळ ते संध्याकाळ असे 8-10 तास बसून आमचे 2-3 तक्रारी घेतलेले आहेत त्यांच्या काळात। कोणी मारलं आम्हाला आज आहे ना, अचानकपणे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये कामकाज करत बसलो असताना आम्हाला माहिती नाही सर, ते राहुल रोकले, प्रशांत दळवी, किरण भुजबळ, किरण जरे, गणेश भुजबळ, पवन पवार, हर्षल सारसर, शिवम पवार, आणखीन आदित्य सकट असे बरेच कमीत कमी 25 ते 30 जणांनी लाथा दाडकीने आमचे ऑफिसचा दरवाजा तोडून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला। आम्ही वेळोवेळी दरवाजा बंद नसता केला तर आज आमच्यातलं कोणी एकही बजावलं नसतं। तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की जोपर्यंत पवन पवार आणि त्याचे साथीदार जे आमचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेले आहेत, ज्यांनी आमच्या दाराला मारहाण केली, ज्यांच्या हातात लाकडी दांडे बिंडे होते, जे कोणी मारहाण करत होते, त्यांना सगळ्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा उपचार घेणार नाही, कोणत्याही प्रकारचं आम्ही ऐकून घेणार नाही। तरी आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाने त्यांना अर्जंट तात्काळ अटक करावी व आमच्या घराला संरक्षण द्यावी। संरक्षण न देता आम्ही घरी जाणार नाही आणि आम्ही इथंच बसून उपोषण करणार आता। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।